सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक शहर परिसरातील वाहतूक कोंडी दूर व्हावी आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी या दृष्टीनं पोलीस आयुक्तालयानं नाशिक महापालिकेला शहरात प्रस्तावित सिग्नल यंत्रणा उभारणीसाठी 27 नवीन ठिकाणी सुचवली आहेत. शहरात जवळपास 57 सिग्नल सुरू असून त्यात आता आणखीन 27 सिग्नल्सची भर पडणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या दृष्टीनं हे सिग्नल्स शहर वाहतुकीच्या दृष्टीनं महत्त्वाचे ठरणार आहेत. शहराचा विकास मोठ्या प्रमाणावर होत असून वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील रस्ते तोकडे पडू लागलेत. त्यात शहरात वाहने पार्क करण्यासाठी पुरेशी ठिकाणं नसल्यानं वाहनधारक रस्त्याच्या कडेला तसेच जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करत असतात. त्यामुळे वाहतूक कोंडीहून शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडतोय. आगामी सिंहस्थ कुंभमेळा पाहता या काळात शहराच्या वाहतूक व्यवस्थेच्या अनुषंगानं उपाययोजना करणं गरजेचं असून त्यासाठी कार्यवाही केली जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून नवीन सिग्नल्स प्रस्तावित करण्यात आलेले आहेत. पोलीस आयुक्तालयानं महापालिकेला नव्यानं प्रस्तावित ठिकाणांची नावे अहवालाच्या माध्यमातून सादर केली आहेत. त्यात बळी मंदिर चौक, जत्रा हॉटेल चौक, अमृतधाम चौक, अशोक स्तंभ, मायको सर्कल येथील भवानी सर्कल, आरडी सर्कल, रुची हॉटेल, महामार्ग, एक्सलो पॉइंट अंबड, दत्त मंदिर अंबड लिंक रोड, पाथर्डी गाव सर्कल, पॉवर हाऊस चुंचाळे, अशोकनगर पोलीस चौकी, सौलानी बाबा चौक जेल रोड, चेहडी नाका नाशिक रोड, संसारी नाका देवळाली कॅम्प, सिद्धिविनायक चौफुली, केबीटी सर्कल, गंगापूर रोड, प्रसाद सर्कल, राणे नगर सिडको, मॉडेल चौक, कॉलेज रोड, सारडा सर्कल, पवन नगर, दिव्या ॲड लॅब चौक, लेखानगर अंडरपास आदी ठिकाणी सिग्नल यंत्रणा प्रस्तावित आहे. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.